खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा. लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी महाराष्ट्रामध्ये देशी गोवंश सांभाळला गेला पाहिजे, खिलार ही जपली जावी, तिचं संवर्धन जास्तीत जास्त व्हावं या संदर्भात खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने 6 वर्षापूर्वी चॅनलचं काम चालू केलं होतं. चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वात पहिल्यांदा जर कोणतं काम केलं असेल तर ते ब्रीडिंगवरती सर्वात पहिल्यांदा आपण लक्ष केंद्रित केलं. कारण गेले कित्येक वर्ष शर्यत बंदी होती किंवा खिलार या क्षेत्राकडे सर्वात मोठं दुर्लक्ष जर या क्षेत्रामध्ये जर म्हणजे देशी गोवंशामध्ये कुठला जर गोवंश जर दुर्लक्षित राहिला असेल तर तो आपला हा जातीवंत खिलार आहे. त्यामुळे आपण 2016 साली या खिलारच्या संदर्भात कार्य चालू केलं. आणि ब्रीडिंग का महत्वाचं आहे किंवा इनब्रीडिंग झालं नाही पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टींच्या संदर्भात आपण वेगवेगळी माहिती चॅनलच्या माध्यमातून आपण करत होतो. मंडळी आज पुसेगावच्या बाजारामध्ये आहोत. वेगवेगळे जातीवंत वळूंची माहिती सध्या व्हिडिओ आपण पाहत आहोत. जतचा बाजार झाला, आता पुसेगाव आहे, पुसेगाव झाल्यानंतर विजापूर भरते. मंडळी आपल्या सोबत आज येथे एक शेतकरी आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे यांची ओळख थोडीशी एक नाही तर बऱ्याचशा वेगवेगळ्या पद्धतीची ओळख आहे. त्यामध्ये शर्यत क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे, वळू क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. वळू क्षेत्रातले आपण खास मुलाखत त्यांची आपण चॅनलवरती याच्या अगोदर भाग 1 पाहिलेला आहे. आज भाग 2 पाहतोय की कशा पद्धतीचे वळू त्यांच्या दावणीला एकापेक्षा जास्त वळू ठेवले जातात आणि शर्यत क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य मोठं असल्यामुळे कशा पद्धतीचे वळू ते सांभाळतात ही सर्व माहिती या मुलाखतीच्या शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मंडळी मालक नमस्कार, आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं पूर्ण नाव विपुल दिलीप कदम. माझे एक ड्रायव्हर म्हणून, विपुल ड्रायव्हर म्हणून सगळ्या महाराष्ट्राभर ओळख आहे. माझं गाव रहमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. मालक आता तुमचं शर्यत क्षेत्रातलं तर नाव आहेच सर्वात मोठं. अख्खा महाराष्ट्र, कर्नाटक म्हणा, भारत तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचं तुमचं शर्यत क्षेत्रातलं नाव आणि तुमची ओळख आम्ही पाहिलेली आहे. थोडंसं आम्हाला वळू क्षेत्रामध्ये तुमच्याकडे याच्या अगोदर वेगवेगळे जातीवंत मोठ्या मापाचे म्हणा अग्रेसिव्ह वळू आम्ही पाहतोय. तर हे अग्रेसिव्ह वळू असणं, आज आम्ही इथं चित्रीकरण पण केलं, अग्रेसिव्ह वळू ठेवण्यामागचं मूळ कारण काय? तसं पाहिलं तर माझा हा 4था बैल आहे वळूचा. पहिली 2 बैल होऊन गेली, अजून त्या पहिल्या जोडीतला बैल एक घरी आहे, तो बैल काय आणला नाही. पण शर्यत क्षेत्रासोबत आपल्याकडे एखादा चांगला जातीवंत बैल असावा हा नाद आहे ना. मी एक वासरू घेतलं, त्या वासरानं मला लावला. म्हणजे एक पळायसाठी वासरू घेतलं होतं, त्याच्या पायाला एक फॉल्ट झाला म्हणून त्यानंतर ते ब्रीडिंगसाठी चालू केला. तिथून वळू क्षेत्राचा नाद सुरू झाला. मग आपण बघून म्हणजे आपण लोकांचं बघायला जातो. प्रत्येक शेतकऱ्याच्या दारात, एखाद्या वळू मालकाच्या दारात आजपर्यंत आपण बैल बघितलेत, पण आपल्याला पण वाटतं आपलं पण काहीतरी असावं यासाठी. आणि महत्त्वाची गोष्ट, सातारा हा जो भाग आहे म्हणजे कर्नाटक किंवा महाराष्ट्र बाउंड्रीचा जो भाग आहे, तिथं जे वळू किंवा गाय ज्या जातीवंत आहेत, ती जातीवंत पैदास आपल्याकडे पूर्वी होती ह्या भागाला. पण कालांतरानं सिमेंट्स वगैरे भरून ती लोप पावली. आता बैलांकडे ज्या गायी येतात त्यातल्या 80% गायी सिमेंट्सवर जन्माला येतात. ज्यावेळेस आपण अशी जातीवंत बैल त्या गायींना भरून त्यांच्यापासून होणाऱ्या पैदाशी त्यांना ज्यावेळेस चांगल्या प्रकारचे वळू भरले जातील त्यावेळेस ती ब्रीडिंग सुधारली जाईल. यासाठी एक चांगली जातीवंत वंशावळ असलेली बैल हा एक बैल आहे. घरी 2 वासरं चांगली आहेत. मालक थोडंसं आम्हाला आता इथे एक गोष्ट अजून एक जाणून घ्यायची. तुम्ही सातारा भाग शर्यत क्षेत्र असं म्हणजे शर्यत क्षेत्रामध्ये खरं तर ऍक्च्युली चपळ, बुजार, गरम वासरं लागतात हे सर्वांना माहिती आहे. मग ते पण एक मूळ कारण आहे का की म्हणजे एकापेक्षा जास्त वळू ठेवण्याचं, की एक हा प्रकारचा वळू दुसऱ्या प्रकारचा वळू हे ठेवण्यामागचं कारण काय? खरं पाहिलं तर सातारा जो भाग आहे हा वळू क्षेत्रावर काम करणारा भाग नाहीये पूर्वीपासून जास्त प्रमाणात. अगदी थोडके वळू मालक आहेत. पण हा भाग सातारा, सांगलीचा काही भाग इकडचा, पुणे भाग असेल, हा सगळा शर्यत क्षेत्राचा भाग आहे. शर्यत क्षेत्रासाठी बैल कोणत्या प्रकारचा गायला भरायला निवडला पाहिजे हे निदान भरणाऱ्याला समजलं पाहिजे. बैल उंच आहे, मोठा आहे, प्रत्येक बैलाची वंशावळ वेगवेगळी आहे, पण नक्कीच चपळपणा, काटकपणा, तो राग असणं गरजेचं आहे.
म्हणून त्या आपल्या भागाला ज्या प्रकारचा बैल पाहिजे त्या प्रकारचा बैल मी ठेवलाय. मंडळी, इथे आता मालकांनी जे शर्यत क्षेत्राला ज्या प्रकारची वासरं लागतात, आपण जसं म्हणलं की एखाद्या भागामध्ये ज्या प्रकारची बैल खोंड ज्या प्रकारची लागतात त्या पद्धतीचे वळू हे त्या त्या भागामध्ये तालुक्यात जिल्ह्यामध्ये असतात. शर्यत क्षेत्राला खरं तर ज्या प्रकारचे म्हणजे असं म्हणतात की काही जणांचा चुकीचा गैरसमज असा आहे की बैलांना काहीतरी दिलं जातं मग ते पाळतात मग हे होतं. हा चुकीचा समज आहे सर्वांचा. याचं एक उत्तम उदाहरण सध्या एक असा बैल आपल्या समोर आहे की हे ऍक्च्युली जी आपली वासरं पाळतात त्या वासरांच्या अंगभूत गुण हा त्यांच्या आईबापाकडून आलेला असतो. आता तो बैल माती उकरतो हे उकरतो ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे ही वासरं शर्यतीमध्ये पळत असतात. कुठल्याही प्रकारचं वेगळा खुराक किंवा वेगळ्या पद्धतीचं काही दिलं जात नाही, कारण शेतकऱ्यांची परिस्थिती ही साध्या पद्धतीची असते. या साध्या पद्धतीमध्ये त्यांना त्यांच्या शेतामध्ये जे पीक देता येईल आणि ज्या पद्धतीचा खुराक देता येईल त्या पद्धतीमध्ये ते करत असतात आणि त्यांची वासरं ही पळत असतात. त्यामुळे खरं तर सातारा म्हणा पुणे म्हणा किंवा या जवळपासच्या परिसरासाठी एवढा चांगला जातीवंत सुंदर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याची वासरांचे रिझल्ट देखील आपण चॅनलवरती इंस्टाग्रामवरती बऱ्याचशा प्रमाणात दिलेले आहेत. अशी जातीवंत सुंदर वासरं शर्यत क्षेत्राला. सर्वात महत्वाचं म्हणजे आता एक गोष्ट मी इथं आवर्जून नमूद करतो की एखाद्या मालकाकडे वळू असला तर तो समजा देखणा आहे म्हणजे सगळ्याच गोष्टी एखाद्या वळूकडे नसतात. म्हणजे कदाचित देखणे पण असेल, शरीर असेल, कदाचित फाउंडेशन असेल, कदाचित शिंग कमी असतील किंवा तो वळू फक्त त्याची वासरं ब्रीडिंगला जाणारी असतील. पण आत्ता सध्या आपल्याकडे आज समोर असलेला हा वळूचं एक उदाहरण असं आहे की हा सगळ्या बाजूनी परिपूर्ण आहे. आपण असं नक्कीच म्हणूया. त्याचा बुजारपणा, चपळपणा, अॅग्रेसिव्हपणा, गरमपणा, फाउंडेशन म्हणा, शिंग म्हणा, सुंदरता म्हणा, तोंड, कान, देखणं, बाकी या सगळ्या बाबतीमध्ये सरस असा आहे. आणि नक्कीच आवर्जून तुमची गाय या वळूकडून तुम्ही भरली पाहिजे. येत्या काही दिवसामध्ये आपण मालकांच्या घरी जाऊन त्यांच्या दावणीला असलेले अजून जे खोंड आहेत त्यांची खास मुलाखत आपण लवकरच दाखवणार आहोत. तोपर्यंत मंडळी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मालक, आम्हाला तुमचं परत एकदा नाव, गाव, फोन नंबर आणि जर आम्हाला गाय घेऊन यायचं असेल तर रहिमतपूरला तुमच्या ऍड्रेसवर कसं यायचं ते सांगा. माझं नाव विपुल दिलीप कदम, मुक्काम पोस्ट रहिमतपूर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. गाय भरवायसाठी यायचं असेल तर रहिमतपूर बस स्टँडच्या पासून 1-2 मिनिटांच्या अंतरावर आपला गोठा आहे. फोन नंबर मिळाल्यानंतर फोन केला की आमचा कुठलाही माणूस तिथं आणायला जातो. मालक, आता मला थोडंसं एक शेवटचा प्रश्न असा पण विचारायचा आहे की बऱ्याचदा काय होतं की गायी लोक लांबनं घेऊन येतात किंवा काय येतात, कधी कधी गाय ही रिवर्स जाते. तर त्यासाठी तुम्ही त्या गायी मालकांना काय सल्ला देता की कधी तुमच्याकडे आलं पाहिजे, गाय थांबली पाहिजे, आराम केला पाहिजे, गेली पाहिजे, काय असतं तुम्ही त्यामध्ये मदत करता? तसं पाहिलं तर बैलांना या म्हणजे बऱ्याच लांबून श्रीगोंद्याच्या सुद्धा गाय भरल्यात, नंदुरबारची गाय भरली बैलानं, जतची इतक्या तिकडच्या परिसरात इतक्या गाय बैल आहेत पण बैलानं जतची गाय भरली, सांगोलीची गाय भरली. पण लांबून आल्यानंतर गाय इथं 1-2-3 तास विश्रांती घेऊन मग गाय भरवली जाते. ती पण गाय आज सीमेसवर आली तर 24 तासानंतर 48 तासापर्यंत 36 ते 40 तासापर्यंत गाय भरवली. मंडळी, गाय कधी आणली पाहिजे, कशा पद्धतीने तिला भरली जाते जेणेकरून त्या गायी परत रिवर्स नाही आली पाहिजे या संदर्भात मालकांनी माहिती दिली. मंडळी, आता थोडंसं आज आपण वळू क्षेत्राचा अभ्यास केला. वळू क्षेत्राला शर्यत क्षेत्राची जोड आहे. खरं तर एक मोठं गणित इथे आपण कदाचित मस्त जुळलेलं आहे. त्यामुळे कारण आता शर्यत क्षेत्र हे सर्वात म्हणजे एका वेगळ्या उंचीवरती जात आहे, एक वेगळ्या उंचीवरती हा खेळ जात आहे. त्याच्यामुळे आवर्जून आज गायीचं संगोपन वाढत आहे. तुमच्या गायीला होणारा गायीला खोंड कसाही हो, सर्वसाधारण हो, आज चांगल्या किमतीला विक्री जातोय. पण तोच खोंड जर एखाद्या अशा पद्धतीच्या वळूकडून जर भरलेलं वासरू असेल तर त्या मालकाची किंमत ही नक्कीच जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे आवर्जून सिमेंटचा वापर खूपच लांब असेल, शक्यच नसेल, परिस्थिती हालाकीची असेल तर तेव्हा वापर करा. पण तुम्ही लांबनं प्रवास करून येणं आणि अशा वळूकडून भरून गाय घेऊन जाणं हे खरं तर तुम्हाला पुढे कितीतरी पटीने फायदा देणारं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुसेगावची आज यात्रेमध्ये आपण आहोत. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या गावच्या यात्रा भरत असतात, तेथे आवर्जून जा. कारण यात्रा हे एकमेव ठिकाण आहे की तुम्हाला एकदा पेट्रोल खर्च करून यायचं आहे. ते एका त्या जागेमध्ये, एका त्या बाजारामध्ये तुम्हाला कितीतरी जातीवंत वळू पाहायला मिळत असतात. मालक, मला इथं अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की आता गायी आपण भरतोय तर किती पैसे आपण शेतकऱ्यांकडून घेतो? कारण येणारा शेतकरी हा कधी गरीब असतो, एखाद्याची देण्याची कॅपॅसिटी नसते, एखादा समजा असतो हे तर देण्याचे, तर किती आपण फी घेतो वळू भरण्याची? तसं आपण 9 ते 10 वर्ष झाले वळू सांभाळतोय. आता पूर्वीपासून म्हणजे ज्या दिवशी सांभाळायला वळू सुरुवात केली
त्या दिवसापासून 1,000 रुपयेच दर होता. पण आता इतकी महागाई होऊन बसली आहे, 5-5, 6-6 बैल सांभाळणं कठीण होऊन बसलंय. मग आत्ता बैलाचा दर 1,500 रुपये. आणि आपल्या घरी अजून एक दुसरा तो वळू आहे का, अजून आदत खोंड येतो? घरी 2 वासरं आहेत, एक नेवर्गी लाईनचा आहे, एक सिद्धापूर लाईनचा आहे. पण वासरं अजून दात पाडले नाहीत, गायींसाठी काय अजून चालू नाहीत किंवा उपलब्ध केलेली नाहीत. मालक, आता मी या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युली खरं तर एक विनंती करतो. म्हणजे आता बरंचसं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आम्ही फिरत असतो. कधी कधी एखादा शेतकरी आपल्याकडे समजा येतो, त्याची गाय भरली, जर कधी रिवर्स आली तर म्हणजे चॅनलच्या माध्यमातून खरं तर म्हणजे मी तुम्हाला एक विनंती करतो की जर एखाद्या दिवशी गाय रिवर्स आली तर त्या शेतकऱ्याला तुम्ही अजून थोडंसं कमी ह्याच्यात किंवा जर शक्य झालं तर थोडंसं कशा पद्धतीने त्याला माफक ह्याच्यामध्ये देता येईल हा प्रयत्न नक्की तुम्ही आवर्जून करा. कारण थोडंसं कधी कधी आम्ही पाहिलं की एखाद्या शेतकऱ्याची खरंच परिस्थिती नसते, ते गाडी भाडं किंवा काय आणि त्यात गाय परत रिवर्स येणं व परत वळूचे पैसे देणं, तर त्यामध्ये पण आमची एक विनंती आहे, तर तुम्ही त्याला नक्की प्रतिसाद द्याल. खरं तर काय माहितीये का, परिस्थिती गरीब असलेला जर आलं कोण किंवा आपल्या ओळखीचा असून नुसतं नाही कामाचं, जर गरीब परिस्थिती असलं मी कधी कधी 500 रुपयातच बैल सोडतो. ही गोष्ट तितकीच खरी आहे. म्हणजे आपल्याला पण गरिबांची परिस्थिती समजती, आपण काय मोठ्या घरातलं ना, आपल्याला त्या गोष्टीची जाण आहे. म्हणून आपण कधी कधी 500 रुपये आणि गाडी जर रिपीट झाली एकदा तर कधी सुद्धा नारळ, फक्त नारळ आम्ही रिपीट झालेली काय परत भरून देतो. खूप खूप धन्यवाद मालक. तर मंडळी, या मुलाखतीच्या माध्यमातून मला इतर वळू मालकांना पण विनंती आहे की जर गाय रिवर्स आली तर परत नेक्स्ट टाइमला त्या मालकाकडून जर शक्य असेल तर पैसे नका घेऊ. जर असेल म्हणजे थोडीशी परिस्थिती, आता वळू मालकाला पण काही साधा खर्च नसतो, पण थोडंसं जर त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर समजा थोडीशी सवलत देता आली तर आवर्जून द्या. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.